मित्रांनो, काही दिवसातच आपल्यामधून डॉक्टर आनंद नाडकर्णी ते नुकतेच निधन पावलेले आहेत आणि त्यांना मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटीशी आदरांजली वाहत आहे. तर मित्रांनो, डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याविषयी जरा पण एक छोटासा एक प्रयत्न मी करत आहे. मित्रांनो, डॉक्टर नाडकर्णी यांचे अनेक पॉडकास्ट मी पाहिलेले आहेत आणि त्या पॉडकास्टच्या माध्यमातून खरं तर मी त्यांचा एक छोटासा फॅन झालो होतो आणि अनेक पॉडकास्ट पाहिले त्यांचे सामाजिक या विषयावरती. मित्रांनो, त्यांचे पॉडकास्ट ऐकताना नेहमी असं वाटलं की एखादा मित्र इतका वयस्कर व्यक्ती न पाहता दिसतात ते आपल्याला अक्षरशः मित्रासारखे त्यांच्या पॉडकास्टमधून ते त्यांच्या मान्यवरांशी म्हणजे जे प्रवक्ते म्हणजे त्यांच्या कार्यक्रमामध्ये जे पॉडकास्टसाठी ते जे कोण मान्यवर येत होते त्यांच्यासाठी ते अगदी मित्रासारखं प्रामाणिकपणे आपले विषय मांडत आणि त्यांच्याकडनं ते ज्ञान त्यांच्या प्रश्नांवरनं जे प्रवक्ते असायचे किंवा त्यांच्याबरोबर ती पॉडकास्टमध्ये जे कोणी असेल त्यांच्याबरोबर ते त्यांचं ज्ञान शेअर करून आणि त्यांचंही ज्ञान समाजामध्ये किती चांगल्या प्रकारे ते विचार मांडण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या पॉडकास्टमधून. आणि हा त्यांचा साधा खूप सरळ हा विषय मला त्यांच्या पॉडकास्टमध्ये खूप आवडायचा. आणि अक्षरशः मित्र नाडकर्णी यांनी अक्षरशः समाजामध्ये म्हणजे अगदी व्यसनाधीन केलेले नवतरुण त्यांच्यासाठी त्यांनी खूप व्यसनमुक्ती केंद्रही चालवले आणि नुकतेच म्हणजे जे व्यसनाधीन केलेले जे तरुण होते ते अक्षरशः त्यांचे फॅन बनायचे, म्हणजे ते अगदी मित्रासारखे त्यांच्याबरोबर वागणूक करायचे. मित्रांनो, आणखीन कसं आहे की समाजामध्ये मी आताच अशा काही गोष्टी आणि घटना पाहिलेल्या आहेत की व्यसन करून बरेच नवतरुण अक्षरशः दगावले गेलेले आहेत आणि फार वाईट अवस्था हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्याचा परिणाम त्यांच्या फॅमिलीमध्ये जे लोक असतात, नातेसंबंध इतर लोकही असतात, अक्षरशः त्यांच्यावरही किती मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होतो हे मी स्वतः जवळून अनुभवलेलं आहे. तर मित्रांनो, थोडक्यात म्हणायचं काय की हे जे नवतरुण आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये जे व्यसन मोठ्या प्रमाणात करतात आणि आपल्या फॅमिलीला त्याचा जो मानसिक त्रास होतो तो मी स्वतः जवळ पाहिलेला आहे. आणि मित्रांनो, खरं तर ही खूप म्हणजे सांगायचं म्हणायचं एकच उद्देश आहे की कोणत्याही घरामध्ये अगदी व्यसनी गेलेला जरी तुमचा कोणी मित्र असेल तर त्याला नक्की व्यसनमुक्त या केंद्रामध्ये घेऊन जा, त्याचा उपचार टेक केअर आणि स्टे हेल्दी. पहा